सर्वांना नमस्कार. ज्याचा कविता संग्रह प्रकाशित व्हावा असं मला मनापासून वाटत होतं, त्या कविपुत्र सुनीलच्या या प्रकाशन सोहळ्याच्या प्रसंगी जमलेले आपण सर्व, मातुश्री विमलबाई उबाळे ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होतोय, असे आमचे ज्येष्ठ स्नेही डॉक्टर ऋषिकेश कांबळे, मराठीतील महत्त्वाच्या लेखिका ललिताताई गादगे, या पिढीतला अत्यंत महत्त्वाचा कवी रवी कोरडे, डॉक्टर समाधान इंगळे, सभागृहातल्या 50% लोकांना मी ओळखतो नावानिशी, संतोष भूमकर सर आहेत, गुरुवर्य दिलीप महालिंगे सर आणि आपण सर्वजण. खरं तर की विठ्ठल भाष्य करणार असं समाधान वारंवार बोलतो आहे, पत्रिकेतही ते आहे, पण मलाही वाटतं की खरं तर भाष्य करण्यापेक्षा आपण एक मनोगत व्यक्त करावं. त्याचं कारण असं की मला जे या कवितेविषयी काही गंभीर माझे स्टेटमेंट्स होते ते मी ब्लरमध्ये नोंदवलेले आहेत, पुन्हा त्याची पुनरावृत्ती करावी असं मला मनापासून वाटत नाही. परंतु सुनीलच्या कवितेविषयी मी बोलेनच, पण सुनीलविषयी जरा काही 1 मिनिटं बोलावं असं मला मनापासून वाटतंय. सुनीलचं मनोगत ऐकताना मी पाहिलं की पहिल्या रांगेत बऱ्याच दोघांचे डोळे पाणावलेले होते. असं फार अपवादाने घडतं की एखाद्या कवीला आपण ऐकतो आणि लोकांचे डोळे पाणवतात. तर का पाणवले? सुनीलची कविता एवढी वेगळी का वाटते आहे? तर त्याच्या काही कारणांचा शोध घ्यायचा असेल तर या कवितेच्या अंतरंगात आपल्याला शिरावं लागेल. पण त्याही आधी मला एक गोष्ट सांगायची आहे की सुनीलनं त्या मनोगतामध्ये म्हटलेलं आहे, साधारण 1998चा वगैरे तो काळ असेल की समांतरपणे ललित, कैलाश आम्ही या काळात शहरामध्ये सह्याद्री प्रतिष्ठान चालवत होतो आणि त्याच वेळी समांतरपणे सुनील शताब्दी काव्यमंडळ पैठण गेटला चालवत होता आणि अत्यंत वेगवेगळे उपक्रम त्याचे सुरू होते. आणि त्या काळात मला आठवतं, म्हणजे साधारणतः 26 वर्षांपूर्वी मी तिथे गेलेलो आहे पैठण गेटला पहिल्यांदा त्या कार्यक्रमाला कुठल्या तरी एका, आणि तिथे मी कविता वाचली किंवा सुनीलचा माझा परिचय झाला. एक गोष्ट लक्षात आली की सुनील कोणत्या सामाजिक वर्गात जगतो आहे ते तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा मला कळलं. दुसरी गोष्ट, तो राहतो पैठण गेटला. पैठण गेटचं ऐतिहासिक महत्व आपल्याला माहिती आहे, तो फार विस्तारानं काही बोलण्याचं काही कारण नाही. परंतु 17व्या शतकामध्ये मलिक अंबरने हे शहर वसवलं आणि जी त्याने एक तटबंदी बांधली, त्याला 52 दरवाज्यांचं शहर म्हणून आपण ओळखतो. औरंगाबादला किंवा आताच्या संभाजीनगरला तिकडे एक मकाई गेट आहे, एक दिल्ली गेट आहे, एक जालना गेट आहे आणि दुसरं इथे चौथं म्हणजे दक्षिणेला असणार एक पैठण गेट आहे. पैठण गेटचं ऐतिहासिक महत्व काही असो, माझ्या दृष्टीनं महत्वाचं हे आहे की पैठण गेटला मराठीतला एक अत्यंत प्रतिभावंत कवी राहतो आणि त्याचं नाव आहे सुनील उबाळे, जो उद्याच्या मराठी कवितेला एक व्यापक स्तरावर ओळख देण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे तो सुनील तिथे राहतो. ही माझ्या दृष्टीनं फार महत्वाची गोष्ट आहे. कवीचं वास्तव्य ज्या भागामध्ये आहे त्याचा उल्लेख मी यासाठी करतो कारण जेव्हा कलावंत हयात असतात तोपर्यंत आपल्याला त्याचं महत्व कळत नाही. अण्णाभाऊ साठे गेल्यानंतर मग आपल्याला चिरागनगरचं महत्व कळतं, बाबुल गेल्यानंतर आपल्याला कळतं की ते इथे होते, सुर्वे गेल्यानंतर कळतं की ते इथे राहत होते. मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो, पैठण गेटची ओळख सर्जनशील एका चांगल्या कवीच्या नावानं होईल इतकी क्षमता या कवितेमध्ये भरलेली आहे. आपण कवी असल्याचा अभिमान बाळगणारे लोक फार कमी आहेत, म्हणजे सच्चे असतात. म्हणजे मला आठवतं की मी काल परवा, म्हणजे खरं सांगायचं तर आणखी एका गोष्टीचं मी सांगतो की आज संग्रह मी पाहिलाय पूर्णपणे. भर दुपारी सुनील माझ्याकडे आला, खूप आधी मी सॉफ्ट कॉपी वाचलेली होती. तर सुनीलचे काही फेसबुकवर मी रील्स पाहत होतो आणि सुनीलनं त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की नमस्कार, मी कवी सुनील उबाळे आणि माझ्या कविता संग्रहाचं प्रकाशन वगैरे. की आपलं स्वतःला कवी म्हणून घेणं नाही फारच महत्वाची गोष्ट असते. मराठीतले एक महत्वाचे कवी होते बाबा बोरकर, त्यांना जर फोन आला तर ते म्हणायचे आय एम पोएट बोरकर स्पीकिंग. कवी असण्याचा अभिमान तोच माणूस बाळगतो ज्याला कळतं की आपल्याकडे काहीतरी आहे.
आणि सुनीलच्या कवितेविषयी रवी आणि गादगे मॅडमने जे सांगितलं ना, ते वाचताना आणि ऐकताना अनेकांना वाटलं असेल की फार जास्त होतंय काही, अतिशयोक्ती होते का, पण नाही. तुम्ही ती कविता वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की त्यांचा शब्द न शब्द खरा आहे. त्यांनी जे मुद्दे मांडले ते वगळूनच अर्थात मी पुढे जाईल की माझा ब्लड ग्रुप कविता प्लस आहे. हा काय स्टेटमेंट आहे, काय ओळ आहे कवितेची, किंवा मी बहिणाबाईच्या जात्यातून मुसटलेली ओळ आहे असं जेव्हा हा कवी म्हणतो तेव्हा एक भयंकर असं काहीतरी कोलाहल होतो आपल्या मनामध्ये. सुनीलची कविता जर वाचली ना, म्हणजे खरोखरच आपण कवी असतं म्हणजे काय असतं, तर मला वाटतं की सगळ्याच कवीने सुनीलची कविता वाचावी आणि मग ठरवावं की आपण कविता लिहावी की लिहू नये. अलीकडे मुद्रणचा सगळं सुलभीकरण झाल्यामुळे आमचे खूप प्रहाट असणारे कवी दन कविता संग्रह छापतात आणि रवी किंवा समाधान म्हटला तसं मग त्याच्यावरचे संपादन वगैरे अशा सगळ्या गोष्टी घडतात. मला वाटतं की आपल्याला जर चांगली कविता लिहिता येत नसेल तर आपण किमान पर्यावरणाची तरी हानी करू नये, कागद वाया घालू नये. सुनीलने म्हणजे तुम्ही कविता वाचा, म्हणजे माझ्या अजिबात म्हणजे यापूर्वी मला आवडलेली कविता कोणाची होती, आपल्या शहरातली तर अभय दादांची होती. म्हणजे तो एक कवितेचा एक फ्लो असतो ना, त्याच्यामध्ये हा सगळा कवी आपल्याशी मांडतो आहे आणि इतकं ताकदीनं लिहिणारा हा कवी आपल्यामध्ये आहे, ही मला फार महत्वाची अशी गोष्ट वाटते आहे. आता मराठी कविता ज्या वळणावर उभी आहे, म्हणजे मराठीतले खूप महत्वाचे कवी आहेत, श्रीधर नांदेडकर आहेत, ललित अथानी आहेत. समकालीन मराठी कविता ज्या वळणावर उभी आहे किंवा जो एक नवा अवकाश किंवा एक नवा बंद घेऊन उभी आहे, त्या वळणावर सुनीलचं नेमकं काय करायचं, हा माझा पुढचा प्रश्न आहे. किंवा मी समकालीन हा शब्द कालावकाशाच्या अंगाने वापरतो आहे, या पिढीतला तो कवी आहे म्हणून. तर या ज्या टप्प्यावर आज मराठी कविता आहे त्या टप्प्यावर आज सुनील लिहितो आहे. परंतु खरं तर सुनीलला म्हणजे त्याचा तो व्यवसाय, या सगळ्या गोष्टी, त्याची चरित्रात्मक माहिती आपल्याला माहिती आहे. परंतु बऱ्यापैकी त्याला इथल्या सांस्कृतिक हितसंबंधाच्या राजकारणाने फार छळलेलं आहे. म्हणजे मला आठवतं की काही वर्षापूर्वी मला असं वाटलं होतं की 10-1 वर्षापूर्वी एक मोठी प्रकाशन संस्था सुनीलचा कविता संग्रह प्रकाशित करणार आहे. नंतर काय झालं कळलं नाही. अधूनमधून सुनील भेटायचा, सुनील कुठवर आले संग्रह तर दादा होईल. सुनीलचं वय मला माहित नाही, पण तो मला दादा म्हणतो. ही विनम्रता, ही रुजुता त्याच्यामध्ये आहे. कदाचित आम्ही एकाच वयाचे असू. पुन्हा 2-3 वर्षापूर्वी तो भेटला, म्हणाला संग्रह होतोय, तो काही आला नाही. 5-6 महिन्यापूर्वी त्याने मला एका वेगळ्याच प्रकाशकाचं नाव सांगितलं आणि आज कैलास पब्लिकेशन कडनं हा संग्रह येतो. नेमकं काय घडलं याच्याविषयी बोलण्याची ही जागा नाही. परंतु होतं काय की आपल्याकडे साधारणपणे तुमच्या क्रिएटिव्हिटीकडे, तुमच्या सर्जनशीलतेकडे न बघता तुमच्या सोशल स्टेटस पाहून व्यवहार करणारे लोक आजूबाजूला खूप झालेले आहेत. बरोबर ना कांबळे सर? म्हणजे सुनील जर समजा माझ्यासारखा प्राध्यापक असता, विद्यापीठात असता, तर कदाचित त्याला हा अनुभव वाईट आला नसता. परंतु सुनीलचं एक प्रथम दर्शनी काय होतं, काय पेंटर आहे का? बरं. तर अशा पद्धतीनं तर पेंटर आहे किंवा तो रंगकाम करतो किंवा त्याची एकूण अभावग्रस्तता, त्याचा हा संघर्ष, हा सगळा जो काही भाग आहे त्या गोष्टीने त्याला छळलेला आहे. पण त्याची कविता वाचताना या विषयीची कुठलीही कटुता या संग्रहामध्ये आपल्याला दिसत नाही, त्याच्या जगण्यामध्ये दिसत नाही. इतका आरपार स्वच्छ माणूस, इतकी आरपार नितळ कविता मी वाचलेली नाही यापूर्वी. आणि म्हणून मला असं म्हणायचं की कवितेची खोल समज असलेला हा कवी आहे. म्हणजे त्याची कविता जर चांगल्या लोकांनी वाचली ना तर कदाचित त्यांच्याही काही शक्यता, चांगल्या कविता लिहिण्याची शक्यता वाढेल असं मला वाटतं. त्यामुळं सुनीलची कविता आपण सगळ्यांनी वाचली पाहिजे असं मला वाटतं. एक महत्वाची गोष्ट अशी की सुनीलवर कुठल्याही सांस्कृतिक संप्रदायाचा शिक्का मारता येत नाही, आपल्याला लेवल लावता येत नाही. जर आपण अलीकडची कविता पाहिली तर आपल्या असं लक्षात येईल की ते वेगवेगळ्या सामाजिक स्तरातनं लिहिणारे कवी आपल्याकडे आले. चंद्रपूरमधनं कुणीतरी लिहितं, कोकणातनं लिहितं, इथून लिहितंय कुणीतरी, खानदेशातून लिहितंय. आणि मग त्या कवीचं अनालिसिस करताना मग आपण थोडासा एक गोंधळ होतो आपल्याकडे की बघ त्या कवीची जात लक्षात घेतली जाते. अच्छा तो दलित आहे का? बरं, मग त्याच्या कवितेला आपण दलित म्हणूया. अच्छा तो महानगरात लिहितो बघा, म्हणजे त्याच्या कवितेत काही कॉम्प्युटर फ्लॉपी असं काही आलंय का? बरं, मग त्याला महानगरी म्हणूया. मला वाटतं की सुनीलची कविता या सगळ्या आयडेंटिटीच्या पलीकडची कविता आहे, जिच्यात फक्त आणि फक्त माणूस आहे. एक अत्यंत अप्रतिम असा एक जीवनानुभव सुनीलने या सगळ्या कवितेमध्ये मांडलेला आपल्याला दिसतो.
म्हणजे एक लक्षात घे की त्याच्यावर कुठल्याही संप्रदायाचं लेबल लावता येत नाही, याचा अर्थ त्याला त्या सगळ्या आयडिओलॉजीचा परिचय नाही असं नाही. त्याची कविता गाडगे मॅडमनं म्हटलं तसं बुद्धाची एक असीम करुणा या कवितेमध्ये आहे. बाबासाहेबांच्या नावाची कविता नसली तरी बाबासाहेब या कवितेमध्ये आहेत. या कवितेमध्ये बुद्ध आहे, या कवितेमध्ये तुकाराम आहे, या कवितेमध्ये बहिणाबाई चौधरी आहे. आपले वैचारिक पूर्वज कोण आहे हे जोपर्यंत आपल्याला नीट कळत नाही तोपर्यंत आपल्याला चांगलं लिहिताच येत नाही, बरोबर ना. तर सुनीलला हे सगळं माहिती, ही सगळी वैचारिक परंपरा त्याने पचवलेली आहे. ही या सगळ्या परंपरेचं भान त्याला आहे आणि हे भान ठेवूनच तो सगळं हे लिहितो आहे. म्हणून त्याच्या कवितेला एक स्वतंत्र असा एक चेहरा असल्याचं आपल्याला दिसेल. सुनीलच्या कवितेचं बीज कुठे आहे? सुनीलच्या कवितेचं बीज आहे त्याच्या दैनंदिन जगण्यामध्ये. हे त्याचं दैनंदिन जगणं अत्यंत अभावग्रस्त असं दैनंदिन जगणं आहे. म्हणजे आजही, म्हणजे आपल्याला लाज वाटली पाहिजे की आपण खूप असं देशाला स्मार्ट वगैरे असं म्हणतो, पण आजही मोठ्या शहरामध्ये गावखेड्यामध्ये गेल्यानंतर आपल्या गावामध्ये कामगार चौक असतात, लेबर कॉलनी असते. कामगार चौकामध्ये लोक स्वतःला विकतात ना, भुंकर सर, की आजही की कुठे एखादा कारवाला आला, बाईकवाला आला तर लोक असे 5-50 सांगावर सांगा साहेब काय काम आहे. तर त्या समूहाचा प्रतिनिधी सुनील आहे. त्यामुळं कधी काळी म्हणजे सामाजिक कविता किंवा श्रमिक वर्गांची कविता, अगदी ही परंपरा पाहिजे ती केशव सुतांपर्यंतही जाता येतं, सूर्यांपर्यंतही जाता येतं. परंतु सुनीलची कविता ही इतकी अस्सल कविता आहे की त्याला कुठल्याही अनुभवाची उसळवारी करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. म्हणजे एक तर त्याच्या कवितेमध्ये जे भावनिक मानसिक द्वंद्व आहे किंवा आपण ज्या सगळ्या समृद्ध अशा भौतिक जगामध्ये जगतो त्या जगाचा एक चेहरा, ज्याला आपण खूप असं सुखासीन असं जग म्हणतो, आणि त्याच वेळी सुनीलची कुटुंब प्रमुख होणारी म्हणून होणारी घालमेल. म्हणजे त्याच्या कवितेमध्ये जो एक पेच आहे ना की माणूस म्हणून जगण्याचा पेच आहे की जी अगदी कुत्र्यालाही काहीतरी सन्मान आहे पण माणसाला तो सन्मान नाही. तर सुनीलच्या कवितेमध्ये जी एक प्रचंड घालमेल मला दिसते, ती घालमेल आहे मुलगा म्हणून, ती घालमेल आहे बाप म्हणून, ती घालमेल आहे पती म्हणून, आणि ती घालमेल आहे कुटुंब प्रमुख म्हणून. पण ही सगळी घालमेल असताना तो कुणावरच आरोपण करत नाही, हे फार महत्वाचं आहे. अन्यथा हिला मग एकदम काहीतरी बंडखोर कविता, हिला विद्रोही कविता असं काहीतरी म्हणता आलं असतं, तसं म्हणता येत नाही. अत्यंत संयमित अशी आत्मकेंद्री व्यक्तिनिष्ठ अशी एक कविता आपल्या समोर सुनीलनं लिहिलेली आहे. आणखी एका गोष्टीचा मला उल्लेख करायचा आहे की एक अत्यंत अशा श्रमशील किंवा संघर्ष करणाऱ्या माणसांचं एक जग आपल्याला व्यापून आहे की ज्या जगाकडे पांढरपेशा वर्ग फारसं आस्थेनं पाहत नाही. पण सुदैवानं असा शब्द नको वापरायला, पण सुनील त्याच वर्गाचा प्रतिनिधी असल्यामुळे त्याला कुठल्याही अनुभवाची उसळवारी करण्याची गरज पडलेली नाही. मागाशी जो मुद्दा मांडला ना की सुनीलच्या कवितेवर कुठलेही आपल्याला लेबल लावता येत नाही. म्हणजे आज जर आपण सगळा कोलाहल पाहिला सामाजिक सांस्कृतिक राजकीय जगातला किंवा जी घुसळण पाहिली तर ती घुसळण सुनीलच्याही कवितेमध्ये आहे, पण ती अशी आतताईपणाची घुसळण नाही. म्हणजे ज्या पद्धतीचा एक आक्रोश 60च्या दशकामध्ये ढसाळ सुर्यांच्या कवितेने आपल्याला दिला, अगदी लोकनाथ यशवंतापर्यंत जी दलित कविता आपल्याकडे आली किंवा काही ग्रामीण कवीची नावं घेता येतील की अत्यंत स्फोटकपणे या व्यवस्थेच्या विरोधामध्ये काहीतरी एक स्टेटमेंट त्यांनी केलं. सुनीललाही तेच करायचं आहे, पण सुनीलची भाषा आतताई नाही, सुनीलची भाषा आक्रमक नाही. त्याचं कारण असं की सुनीलचा तो स्वभावच नाही. म्हणजे इतकी विनम्रता, इतकी रुजुता तुमच्यामध्ये असताना आणि ज्याने अख्खा बुद्ध बजवलेला असताना तुम्ही अशा आक्रमकतेची भाषाच वापरू शकत नाही. म्हणजे आपल्याकडे मागे एका कवयित्रीने फार छान कोट लिहिली होती की एक कवी, मराठीतला एक कवी बुद्धावर त्याने कादंबऱ्या लिहिल्या, बुद्धावर खूप लेखन करतो पण तो त्या टावल्या पावल्या करायचं काही सोडत नाही. म्हणजे याचा अर्थ त्याला बुद्धच कळलेला नाही, सुनीलला बुद्ध कळलेला आहे. जर आपल्याला बुद्ध कळला असेल तर आपण अशा पद्धतीचं खोटं आरोपण किंवा अनावश्यक अशा पद्धतीचं काही आरोपण करावं असं मला वाटत नाही. सुनीलची कविता ही आत्मनिष्ठ स्वरूपाची जरी असली ना तरी तिच्यामधून एक समूहाचं रूप प्रकट होतं. म्हणजे सुनील लिहितो म्हणजे काय, तो केवळ त्याचं जगणं मांडत नाही, तो अशा एका वर्गाचा प्रतिनिधी आहे की त्याच्यासारखे हजारो लोक आपल्या देशामध्ये आहेत आणि ज्यांची सगळी काय म्हणूयात त्याला की जी काही वाताहत आपण मधल्या काळामध्ये कोरोना काळामध्ये पाहिली किंवा त्याही आधी पाहत आलेलो आहोत, हे सगळं सुनीलच्या कवितेमध्ये सिंबॉलिक पद्धतीनं अत्यंत प्रतिमात्मक पद्धतीनं आपल्याला दिसतं. सुनीलचं मनोगत इथे झालं
आणि उलट्या कडीचं घर या शीर्षकाबद्दलचा त्याने खुलासा केला. म्हणजे खरं तर अनेकदा कविता लिहिल्यानंतर शीर्षक ठरतं. सुनीलने आधी शीर्षक ठरवलेलं आहे की आपल्याला हे शीर्षक द्यायचं आहे. आणि आपण जेव्हा बऱ्यापैकी काय बोलूयात आपल्या आयुष्याला स्थैर्य येतं ना, त्यावेळी मग आपण घर वगैरे बांधतो आणि घर बांधताना मग आपण दिशा ठरवतो की पूर्वेला किचन असलं पाहिजे, पश्चिमेला बेडरूम असली पाहिजे, अमुक ठिकाणी देवघर असलं पाहिजे. आणि तो सुतार सुनीलच्या घरी येतो आणि त्या दाराला कडी लावताना ती उलटी लागते. त्याच्या चूक लक्षात येते की अरे उलटी कडी लागली, आणि जाता जाता तो म्हणतो अंसाबाई कडी उलटी लागली, मी जरा उद्या येऊन उलटी करतो. आणि मग त्याची आजी असं म्हणते की उलटी लागली काय सुलटी लागली काय, शेवटी जगायचं आम्हाला याच्यामध्येच. म्हणजे हे जे आहे ना की मी जगेन माझ्या सुन्यासोबत, सुन्या असं म्हटलेलं आहे. म्हणजे सुनीलची जी एक वैचारिक नाळ आहे ती आजीपर्यंत आपल्याला जाता येते की इतक्या समंजस अशा कुटुंबामध्ये आणि आपल्या अभावग्रस्ततेची जाणीव असूनही एक अत्यंत स्वाभिमानानं जगू पाहणारा एका कुटुंबाचा सुनील हा प्रतिनिधी आहे, हे इथे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. मी आधी म्हटल्याप्रमाणे सुनीलकडे एक विशिष्ट अशी जीवनदृष्टी आहे. सुनीलच्या कवितेमध्ये विशिष्ट अशी एक मूल्यदृष्टी आहे. आणि ही मूल्यदृष्टी कुठून मिळाली त्याला, तर ती अर्थातच बुद्ध ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण थेटपणे तो त्यांच्याविषयी लिहित नाही, पण या कवितेचं नीट आपण आकलन केलं तर या सगळ्या कवितेमध्ये सुनीलचं हे सगळं विश्व सामावलेलं आहे असं आपल्याला लक्षात येऊ शकेल. त्यामुळे मला असं वाटतं की सुनीलच्या एकूण कवितेला, सुनीलच्या एकूण संवेदनशीलतेला एक असा एक आयाम प्राप्त झालेला आहे. इतकी नितळ, इतकी निर्मळ कविता यापूर्वी मी तरी वाचलेली नाही, हे या निमित्ताने मी सांगू इच्छितो. सुनीलची कविता वाचताना किंवा तो ज्या वर्गात राहतो ते पाहताना आपल्याला स्वाभाविकपणे नारायण सुर्वे यांची आठवण होऊ शकते. कारण श्रमिकांच्या जगाचा पहिला उच्चार जर मराठी कवितेमध्ये कोणी केला असेल थेटपणे तर तो अर्थातच नारायण सुर्वे यांनी. भाकरीचा चंद्र किंवा या सगळ्या गोष्टी किंवा प्रेम कविता पण तेव्हा एक कर या पद्धतीनं सुनीलच्या कवितेमध्ये काही प्रेम प्रसंग आहेत, पण त्याला आपण म्हणूयात ना की रोमॅन्टिक असं काही नाही त्याच्यामध्ये. म्हणजे सुर्व्यांचं जी कविता आहे ना तेव्हा एक कर त्या पद्धतीचं सुनीलचं मला हे सगळं दिसतंय. पण मी आधी जे म्हटलं ना की समजा आता सुर्वे म्हटलं की आपल्याला एकदम सुर्वे म्हणजे मार्क्सवादी, ढसाळ म्हणजे आंबेडकरवादी, तसं सुनीलला काहीही ठरवता येत नाही. ही आपली एक मर्यादा म्हणा किंवा चांगलंही म्हणता येईल ना की एखाद्या कवीवर लेबर कशाचा पाहिजे की हा दलित आहे, हा आंबेडकरवादी आहे, तो सावरकरवादी आहे, तो अक्का आहे, तो कवी आहे, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि सुनील त्या कॅटेगरीतला कवी आहे. दुसरी गोष्ट, सुनीलची ही सगळी कविता वाचल्यानंतर मला असं वाटतं की आमच्या पिढीमध्ये सुनीलचे समकालीन किंवा माझ्या समकालीन बरेच कवी आहेत. एक नागपूरला एक जण आहे, तो सिलेंडर घरोघर पोहोचवण्याचं काम करतो. एक इकडे कुठेतरी शेतामध्ये काम करतो. यांचा अनुभव विश्व आहे ना हे सगळं अस्सल आहे, म्हणजे त्यांचं रडगाणं नाही येते. सुनीलची सगळी कविता वाचल्यानंतर किंवा त्याच्या कवितेतली पात्र पाहिल्यानंतर आपल्या हे लक्षात येतं की वंचिताच्या उपेक्षितांच्या वेदनेला एक नवा शब्द सुनीलच्या कवितेला दिलेला आहे. म्हणजे तो स्वतःविषयी लिहित असताना तो ते सगळं स्वतःचं नसतं, ते आपल्या समूहाचं सुद्धा ते दुःख आहे. आणि म्हणून ही कविता अत्यंत मला फार महत्वाची वाटते. त्याचं कारण असं की आपण जर आज पाहिलं तर ज्या काळात आपण राहतोय म्हणजे 21व्या शतकाचा एक पूर्वार्ध आपला संपत आलेला आहे. आणि दुर्दैवाने अजूनही असं घडतंय की आपल्याकडे एकमेकांच्या जाती पाहिल्या जातात, एकमेकांचे नावं पाहिलं जातं, नाव किंवा त्याचा धर्म पाहिला जातो, त्याचा गट पाहिला जातो. आणि मग त्या पद्धतीनं त्याला किती लिफ्ट द्यायची की नाही द्यायची हे ठरवलं जातं. म्हणजे सांस्कृतिक हितसंबंधाचं जे राजकारण आहे ते महाराष्ट्र इतकं अन्य देशामध्ये, अन्य राज्यामध्ये कुठेच नसेल, ते मराठीमध्ये भयंकर आहे. सुनीलला त्याचा परिचय नाही, त्याचं कारण हे सगळं करायला त्याच्याकडे वेळ नाही. तो आज मला म्हणाला, मी खरं तर तो आला 3 वाजता, म्हटलं कशासाठी, म्हणजे आजचं काम झालं, म्हणजे आज सुट्टी घेतली नाही, 6 वाजता तो कुठेतरी रंगकाम करून आलेला आहे. तर अशा फालतू गोष्टी करायला सुनीलला वेळ नाही. तो त्याच्या श्रमाशी, तो त्याच्या कामाशी अत्यंत प्रामाणिक आहे. आणि ही सगळी कविता आहे, कवितेमध्ये त्याची विनम्रता मला दिसते. जातीपातीच्या पलीकडे जाऊन लिहिणारे जे काही कवी आहेत, जे काही लेखक आहेत, जे काही प्रज्ञावंत आहेत, त्याच्यामध्ये सुनीलचं नाव या ठिकाणी मला घ्यावं वाटतं आहे. एक गोष्ट अशी आहे की सुनीलच्या ज्या कविता आहेत त्या 80 पेक्षा अधिक आहेत. आणि या सगळ्या कवितेमध्ये एक हळवी संवेदना आपल्याला जाणवते. म्हणजे
सुनीलची कविता लोभस वाटत असली तरी ती भाबडी नाही आहे ना, म्हणजे सुनीलची कविता लोभस वाटत असली तरी ती भाबडी नाही, ती अत्यंत कणखर आहे. आणि त्यामुळं उलट्या कडीचं घर हा मानवी जगण्याचा एक स्वाभाविक आविष्कार आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणजे कुठल्याही आयडेंटिटीचं भ्रामक ओझं न बाळगता किंवा शिव्या शापांची विध्वंसक भाषा न बोलता सुद्धा किती संयतपणे आपल्याला आत्मविष्कार करता येतो हे जर पाहायचं असेल तर आपल्याला सुनीलच्या कवितेकडे जावं लागेल. एक गोष्ट अशी आहे की सुनीलचा माणसावर आणि माणसाच्या परिवर्तनशीलतेवर प्रचंड विश्वास आहे की त्याला वाटते की कधी ना कधी हे बदलणार आहे. तशी खूप उदाहरणं आहेत, पण मी एकही कविता वाचणार नाही कारण काही कविता इथे वाचल्या गेलेल्या आहेत. आणि रवीनं जो मुद्दा मांडला नाही ते की सुनीलच्या भाषेबद्दल, तर सुनीलची भाषा ही वाचकांना अंतर्मुख करणारी भाषा आहे. म्हणजे समूहाची नातं ठेवून संवादाचा पर्याय खुला ठेवणारी ही कविता कवीच्या अंतर्मनातला कल्लोळ जो आहे तो अत्यंत वेगळ्या पद्धतीने अभिव्यक्त करताना आपल्याला दिसते. म्हणजे एका गोष्टीकडं मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की खरं तर गेल्या काही वर्षांपासून माणसाच्या समग्र जगण्याचं असं वस्तुकरण होत चाललेलं आहे. एक असा भयंकर असा कोलाहल आपल्या सगळ्यांना भिडून आहे. वेगवेगळ्या स्वरूपाची भौतिक आव्हानांचे पेच आपल्या समोर आहेत. सांस्कृतिक पडझडींना आपण हवालदिल झालेलो आहोत. अशा काळामध्ये किंवा ज्याला म्हणूयात ना की मार्केट शरणता, म्हणजे आपल्याला त्याच्या पर्याय उरलेला नाही, अशा एका संभ्रमित काळामध्ये सुनीलची इतकी नितळ कविता आपल्या समोर आलेली आहे. वेगवेगळ्या स्वरूपाचे धार्मिक उन्माद आपल्या समोर आहेत, राजकीय कलह आहे, द्वेष आहे. अशा काळामध्ये किंवा माणसांच्या अंतप्रेरणांचा संकोच करू पाहणाऱ्या या काळामध्ये अत्यंत जबाबदारीनं संवेदनशीलतेनं सुनील उभारे यांनी ही कविता आपल्या समोर ठेवलेली आहे. वरवर ही कविता आपल्याला निरागस वाटू शकते, वरवर ही कविता आपल्याला भावूक वाटू शकते, पण ती तशी नाही. अर्थात ती खूप क्रांतिकारक आहे असंही मला या ठिकाणी म्हणायचं नाही, पण एक समन्वयाची वैचारिक भूमिका ठेवून हा कवी आपल्या भोवतालाकडे पाहतो आहे ही गोष्ट मला फार महत्त्वाची वाटते आहे. अनुभवाची असंख्य कंपनं या उलट्या कडीचं घरमध्ये आपल्याला दिसतात. अटळ दुःखाचा, अपरिहार्य दुःखाचा असा एक वेगळा कोलास सुनीलला या संग्रहामध्ये मांडलेला आहे. बोलता येण्यासारखं खूप आहे, पण तरी मला वाटतं की खूप वेळ झालेला आहे. आपली सर्वांची जबाबदारी ही आहे की सुनीलचा संग्रह आपण वाचला पाहिजे. डॉक्टर समाजा डिंगडे यांनी म्हटल्याप्रमाणे आपण त्यावर लिहिलं पाहिजे, त्यावर बोललं पाहिजे. कारण चांगल्या कवीची कविता चांगल्या वाचकांपर्यंत पोहोचवणं ही चांगल्या वाचकांची नैतिक जबाबदारी असते. तर सुनील आज या सर्वांच्या साक्षीने मी आपल्याला सांगतो, तुमच्या या संग्रहाच्या 100 प्रती मी विकत घेतोय आजच, आणि ते मी माझ्या चांगल्या मित्रांना वाचणार आहे. मनापासून धन्यवाद.